सोलापुर के मोहल में एक ढाबे पर 2 ईवीएम मशीनें मिलने से हड़कंप मच गया है। इस घटना के बाद एनसीपी जिला अध्यक्ष उमेश पाटिल ने चुनाव प्रक्रिया की पारदर्शिता पर गंभीर सवाल खड़े किए हैं और मौके पर पहुंचकर विरोध जताया। हालांकि चुनाव रिटर्निंग ऑफिसर सीमा होलकर ने सफाई दी है कि ये मशीनें रिजर्व श्रेणी की थी और इनमें कोई वोटिंग नहीं हुई थी। फिलहाल प्रशासन ने मशीनों को जब्त कर स्ट्रांग रूम में सुरक्षित रखवा दिया है। मोहल तालुका में ढाबे पर ईवीएम मिलने की खबर फैलते ही राजनीतिक सरगर्मी तेज हो गई है। पुलिस और वरिष्ठ अधिकारियों ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया और मशीनों को कब्जे में लिया। प्रशासन का कहना है कि ये मशीनें गलती से छूट गई थी, लेकिन राकांपा नेता उमेश पाटिल ने इसे सुरक्षा में बड़ी चूक बताया। चुनाव आयोग ने मामले की गहन जांच के आदेश दिए हैं ताकि चुनावी निष्पक्षता पर सवाल न उठे। आमच्याकडे झेडो म्हणजे झोनल ऑफिसर नेमलेले असतात। त्या झोनल ऑफिसरकडे प्रत्येक मतदान केंद्रासाठी राखीव मशीन दिलेली असतात। त्या राखीव मशीन दिलेली होती, तसं एक मतदान केंद्राचे ते झेडो होते, त्यांच्याकडे ती राखीव मशीन होती। ते मशीन जमा करायला इथे आले होते। इतर साहित्य आणि हे सगळं जमा करत असताना त्यांनी मशीन त्या बॅग ठेवली होती गाडीत। ते उतरले, त्यांच्याबरोबरचे सहकारी उतरले आणि अजून पोलीस पण उतरले। त्यामुळे त्या व्यक्तींनी जे कोणी ड्रायव्हर होते त्यांनी गाडी खाली झाली समजून ते जेवायला म्हणून तिकडे किंवा कशाला माहित नाही, पण ते कशाला तरी ते बाहेर गेले गाडी घेऊन। गाडी बंधून ईव्हीएम तसंच बाहेर गेले। आता असं झालं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांच्या लक्षात आलं की ईव्हीएम आहे गाडीत। जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर साधारण 10 वाजताच्या आसपास मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की स्वराज्य हॉटेल जे मूळचं पुणे सोलापूर रस्त्यावरचं एक हॉटेल आहे, मूळमधलं ढाबा आहे, त्याच्या बाहेर रस्त्यावर त्या ठिकाणी ईव्हीएम आहेत असं मला त्या ठिकाणी फोनवर सांगितलं। ताबडतोब त्या ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी संबंधित ईव्हीएम त्या ठिकाणी रस्त्यावर असल्याचं निदर्शनाला आलं। ताबडतोब आम्ही पोलिसांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित ऑफिसरला त्या ठिकाणी कळवलं।